जसं की मी तुम्हाला सांगितलं आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन. तर आमच्या इथे कॉलनीमध्ये एक मंदिर आहे, तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, तर तिथे आम्हाला जायचं आहे जेवणासाठी. तसेच आज मी आता गजानन महाराजांची पोथीसुद्धा वाचणार आहे, त्यासाठी मी घालत आहे साडी. आता कार्यक्रमालाही जायचं आहे आणि पोथी वाचायचं आहे, त्याच्यासाठी म्हटलं आज साडी घालावी. तर मी साडी वगैरे घालून लगेच पोथी वाचायला बसणार आहे आणि त्यानंतर आम्ही तिथे सुद्धा जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण तिथला कार्यक्रम, तसेच आज इथे घरी जी मी पोथी वाचणार आहे त्याची पूजा हे सर्व बघायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि अशा प्रकारे मी साडी नेसलेली आहे आणि पूर्ण तयारी जी आहे ती मी नंतर करणारच आहे. आता फक्त सिंपल तयारी करून येतं, लगेच पोथी वाचायला बसत आहे. तर पुढचा जो व्हिडिओ आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून. हे ब्रह्मा विष्णू शंकरा कृपा भक्तावरी करा. श्री गजानन पारायण साचरा सुपूर्ण देवी जय. हे सरस्वती वाग्देवी मितीहीना बुद्धी द्याई. सिंधुधर रचना व्हावी पारायणाची. श्री गजानन पारायण गजाननाचे महिमान भक्तजनांच्या विनंती दिले असे. आता सावध सत्यजन श्री गजानन चरित्र पूर्ण भक्ती भावानं करा वाचे नित्य नेमाने. उठून या प्राथमिक बंकट झाल्याचे घर झाले देवांचे मंदिर दर्शनासन किनारी जण येऊ लागले. बंकट संधी गजानन झाले स्थानापन्न गेले वाळूनी महिमना विदर्भा माली. गुरुदूरचे बकरीला घेऊ लागले दर्शन होऊ लागले म्हणून पूर्ण भक्तीने आमच्या इथे श्री गजानन पारायण देव भावाचा भुकेला गजानन दास फुले करकुले ग्रदित दया गुळाशी तुलानाय परमस्तु शरण होते. आणि आता पोथी वाचल्यानंतर आम्हाला घरी पिठलं भाकरीचा नैवेद्य करायचा आहे आणि मंदिरात सुद्धा न्यायचं आहे. तर आता आई भाकरी करताय ना, तुम्ही पिठलं बनवते आणि नंतर लगेच स्वयंपाक तयारी झाल्यानंतर आम्हाला तिथे मंदिरात जायचं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि ते मंदिर बघण्यासाठी आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि अशा प्रकारे मी आता पिठलं शिजायला ठेवलेलं आहे. तसंच बाईने भाकरी सुद्धा केलेली आहे आणि आता आम्हाला हा नैवेद्य घेऊन मंदिरात जायचं आहे. घरी सुद्धा पोथीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर मंदिरात सुद्धा जायचं आहे. आता आपण त्या मंदिरात सुद्धा जाऊया, तुम्हाला ते मंदिर पण दाखवतंय आणि नंतर आम्ही घरी आल्यानंतर ते जेवण सुद्धा जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी स्टे ट्यून. आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर मी असा घरचा नैवेद्य काढलेला आहे, त्याच्यामध्ये पिठलं भाकर कांदा घेतलेला आहे. आणि आता हा नैवेद्य दाखवून आम्ही आरती वगैरे करणार आहे आणि त्यानंतर मंदिरात जाणार आहे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शनात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय जय सचितस्वरूपा स्वामी गणराया अवतारासी भोवतरी ताराया. जय देव जय देव जय सचितस्वरूपा स्वामी गणराया अवतारासी भोवतरी ताराया. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी निर्वय व्यापून ठरले जे का जगतासी. ते तू तर खरखर निशंशासी लीला मात्र ठरले मन हासी. जय देव जय देव जय सचितस्वरूपा स्वामी गणराया अवतारलासी भोवतरी ताराया. जय देव जय देव गौरम करुणावतारम संसार सारम विजेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सत्तमनाय मंदाय माया काल काल्य कपालमाला शिशिकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. ओम समर्पयामि नलिन टांगन चरण डोळ्यानं पाहि नर तुझे प्रेमी आनंद पूजन भावे नमः. आणि आता अशा प्रकारे आम्ही पिठलं भाकर जे आहे ते मंदिरात न्यायला पण घेतलेलं आहे. आणि आम्ही मंदिरात सकाळी लवकरच आलो होतो, त्यामुळे इथे पूजेची सुद्धा गडबड होती, त्यामुळे मी जास्त काही शूटिंग घेतलं नाही. मग तिथे आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला. नैवेद्य म्हणून त्यांनी आम्हाला सुद्धा एक भाकरी आणि पिठलं दिली, ते घरी घेऊन आलो आणि त्यानंतर तयारी वगैरे करून आम्ही तिथे आता जेवणासाठी सुद्धा चाललेलो आहे. जेवणामध्ये वरणबट्टी आणि वांग्याची भाजी होती. मस्त आम्ही इथे जेवण केलं. जेवण करून घरी आलो. घरी आल्यानंतर माझं जे सध्या रील शूट वगैरे चालू होतं व्हॅलेंटाईन वीकचं, ते शूट केलं. आणि असा होता आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब करा. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.